शिरूर तालुक्यात नागरगावच्या कांबळे बस्तीतील ग्रामस्थांचा ग्रामपंचायती विरोधात आक्रमक पवित्रा मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा इशारा. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील ग्रामपंचायत दलित वस्तीच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करत कांबळे वस्तीतील ग्रामस्थांनी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव असून येत्या 8 दिवसात कामे पूर्ण न झाल्यास थेट तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वस्तीसमोरील प्रमुख समस्या आणि मागण्या: पाणीसाठा, ड्रेनेज समस्या. कांबळे वस्तीमध्ये गटार लाईन नसल्यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. परिणामी पाण्याचा मोठा साठा होत असून डास आणि मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दुर्दशेत असणारा हातपंप. सन 2006 मध्ये बसवलेला हातपंप पूर्णपणे खराब. कांबळे आणि मी स्वतः सामाजिक थोडंसं म्हणजे बांधिलकी म्हणून थोडंसं सहकार्य करतो. मी ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी सर्वांना विनंती करून अर्ज केलता. तर आमच्या दलित वस्तीसाठी जो निधी आहे पडून त्यासाठी कोणी सहकार्य करायला तयार नाही. तर ग्रामपंचायतचं एवढं सहकार्य पाहिजे. आज दलित वस्ती तिची सुधारणा असेल, त्याच्या बाबतीत निधी असेल, तो निधी टाकला पाहिजे. अवश्य त्यांनी ना ते सहकार्य केलं पाहिजे. त्यांना जे काही निधी वरून येतो तो पूर्णपणे दलित वस्तीसाठी खर्च झाला पाहिजे. आज एका दलितासाठी निधी टाकायचा हा वेगळं. ही पूर्ण आमची दलित वस्ती, तुम्ही नसल तर हे पाहू शकता. साईटला इकडे सगळे अख्खे दलित आहेत. सर्व समाजासाठी आहे ना ह्यांनी कार्य केलं पाहिजे. इथं आम्हाला डास चावत्यात, मच्छर तयार होतात, इथं एवढं सांडपाणी गोळा होते. आमच्या घरासमोर हापसा आहे. त्या हापशामध्ये ते पाणी सर्क्युलेशन होऊन ते पाणी पिण्याला लागलेलं नाहीये. आमच्या लहान मुलांना त्या पाण्यापासून त्रास होत आहे. घरामध्ये पाणी जाते, माझ्या घरामध्ये पाणी जाते. त्यासाठी ग्रामपंचायतीची दक्षता वारंवार देऊन घेत नाही. तुमच्या घरात पाणी जाण्याचं कारण म्हणजे पावसाचं का चेंबर लाईनचं? पावसाचं, चेंबर लाईनचं दोन्ही पाणी येते वरून. शेत जमिनीचं पाणी त्यात सर्क्युलेशन होते वरून. पाहिजे तर माझं घर पाहू शकता. माझं घर लाईव्ह तुम्ही पाहू शकता. त्याची कला नरेश भालेराव. अच्छा, तुमच्या इथं जे स्ट्रीट लाईट आहे ते स्ट्रीट लाईटला किती बल आणि त्याचा प्रकाश किती पडतो किंवा ह्याची दक्षता कुणी घेतली का नाही? करून पण ती कोणी घेतली नाही दक्षता. एकच बल लागतोय, बाकी सगळं बंद येतं. अच्छा, मग ह्याच्यावर तुमचं काय म्हणणे? आमचं असं म्हणणं आहे की आमची लहान लहान लेकरं इथं त्यात फिरत्यात. इथं काट्याचं बिया वाटत, उजेड नाही, वाघाचं बी आहे, गडणी ऊस आहे. त्याच्यामुळे आमची लहान लहान लेकरं, त्याच्यासाठी आम्हाला सोयी सुविधा पाहिजेत. ठीक आहे, आपण कांबळे वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत दलित वस्तीचं. तर आपण ते आता चेंबर लाईनचं पाणी प्रक्युलेशन कसं होतंय, कुठून होतंय ते आपण पाहूया जरा. हे पहा, हे पूर्णपणे दलित वस्तीमध्ये अशा प्रकारे पाणी साठा झालं होतंय आणि चेंबर लाईन कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतीचं विषयावर काय काम करते का नाही करते? नाही काय करत, त्यांना सांगून ते करत नाही. ते नुसते म्हणजे हा निधी उपलब्ध होत नाही. आणि झाले की 2-4 दिवस झाले की ते विषय टाकून देतात. ते चालूचे परत पुन्हा पाणी ते समजा चालूचे.